हल्ली सगळेच जण टीव्ही सोडून OTT प्लॅटफॉर्मवर मूवी किंवा वेब सिरीज बघत असतात। याच OTT प्लॅटफॉर्ममुळे नवीन कलाकारांसह जुन्या कलाकारांना सुद्धा आता नव्या संधी मिळू लागल्यात आणि असाच एक अभिनेता सध्या OTT प्लॅटफॉर्मवर आपलं नाव चांगलंच गाजवत आहे, ज्याच्या दमदार अभिनयामुळे लोकांमध्ये त्याने अक्षरशः वेड लावलंय। आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून मनोज बाजपेयी आहे। मनोज बाजपेयी यांना OTTचा सुपरस्टार असं मानलं जातंय। सध्या नेटफ्लिक्सवर त्यांचा इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट रिलीज झाला असून अल्पावधीतच तो लोकप्रिय ठरलाय। आणि याआधी सुद्धा Amazon प्राइमवरील द फॅमिली मॅन या सिरीज मधील श्रीकांत तिवारी ही त्यांची भूमिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली आहे। मात्र मनोज बाजपेयी यांचा हा प्रवास काही साधा सोपा नव्हता। बिहारच्या एका लहान गावातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली। एकेकाळी तर अक्षरशः दिल्लीला जाण्यासाठी त्यांनी घरातून फक्त 50 रुपये घेतले होते। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अकॅडमीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे ते निराश झाले। मात्र खचून न जाता काम करत राहिले आणि त्यांना बॅरी जॉन लिखित नाटकाच्या गटामध्ये संधी मिळाली आणि पीयूष मिश्रा यांच्यासोबत त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला। 1994 साली प्रदर्शित झालेल्या बँडेड क्वीन या चित्रपटातून मनोज बाजपेयी यांनी पदार्पण केलं। त्यानंतर सत्या, शूल, पिंजर आणि सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे गँग्स ऑफ वसेपूर यातील त्यांची भूमिका देखील अतिशय दमदार ठरली। द फॅमिली मॅन या सिरीजने मनोज बाजपेयी यांना OTTचा बादशाह बनवलं। शिवाय सर्वाधिक मानधन घेणारे ते अभिनेते ठरलेत। जवळपास एका वेब सिरीजच्या एपिसोडसाठी ते 18 कोटी रुपये मानधन घेतात असं म्हटलं जातं आणि त्यांचं नेटवर्थ हे 170 कोटींपेक्षा जास्त असल्याचं देखील बोललं जातंय। तुम्हाला मनोज बाजपेयी यांची कोणती भूमिका आवडली आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।